नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। सर्वांना नमो बुद्धाय, जय भीम। मी डॉक्टर प्रवीण शंकर बोर्डे, धम्मसेवक। आपण पाहत आहात अजिंठा बुद्ध विहार धाड यूट्यूब चॅनल। अजिंठा बुद्ध विहार धाड यूट्यूब चॅनल। इमाय धम्मानुधम्म पटपटियांग बुद्धं पूजेमि। इमाय धम्मानुधम्म पटपटिया धम्मं पूजेमि। इमाय धम्मानुधम्म पटपटियांग संघं पूजेमि। इमाय धम्मानुधम्म पटपटियांग माता पिता पूजेमि। इमाय धम्मानुधम्म पटपटियांग चार्य पूजेमि। सर्वांना नमो बुद्धाय, जय भीम। मी डॉक्टर प्रवीण शंकर बोर्डे, धम्मसेवक अजिंठा, आणि आपण पाहत आहात अजिंठा बुद्ध विहार धाड यूट्यूब चॅनल। तर आजचा विषय आहे माता पिता यांची सेवा करा। तथागत भगवान गौतम बुद्धांना ज्ञानप्राप्ती अगोदर सिद्धार्थ गौतमांना ज्यावेळेस गृहत्याग करावा लागला त्यावेळेस त्यांनी सर्वांची अनुमती घेतली। त्यामध्ये सर्वप्रथम त्यांच्या आईवडिलांची परमिशन म्हणजेच अनुमती घेतली, त्यानंतर त्यांची पत्नीची अनुमती घेतली आणि त्यानंतर त्यांनी गृहत्याग केला। तदोतर त्यांनी प्रवज्जा धारण करून ज्ञानप्राप्ती केली। बुद्ध धम्म संघ याचा प्रचार प्रसार करण्यासाठी, धम्माचा प्रचार प्रसार करण्यासाठी आणि धम्म सर्वांना कळण्यासाठी भगवंतांनी प्रत्येक नगरीमध्ये जाऊन धम्मदेशना दिली। त्यात बरेचसे लोक प्रवज्जाधारक झाले, परंतु काही असे होते तरुण व्यक्ती की जे धम्माचं खूप आचरण करण्याचं त्यांना मनामध्ये होते, परंतु त्यांचे आई वडील त्यांना परवानगी देत नव्हते। म्हणून सर्वप्रथम तथागतांनी सांगितलेलं होतं की तुमच्या आईवडिलांची सर्वप्रथम तुम्ही परवानगी घ्या आणि मग संघामध्ये सामील व्हा। तर ज्या आईवडिलांनी आपल्याला जन्म दिला त्या आईवडिलाचं पालनपोषण करणं, त्यांची निगा राखणं हे सर्वप्रथम आपलं कर्तव्य आहे। आपणही कोणाचे आईवडील होणार आहोत त्यापूर्वी आपण ज्यांचे मुलं आहोत त्या आईवडिलांना चांगलं जोपासना करा। ज्या आईवडिलांनी आपल्याला तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपलं, ज्या आईनं आपल्याला 9 महिने पोटात वागवलं, ज्या वडिलांनी आपल्या सर्व लाड पुरवण्यासाठी काबड कष्ट केले, त्या आईवडिलांना जोपासणं आता आपलं काम आहे। त्यांनी तरुण वयामध्ये आपल्या शिक्षणाच्या संदर्भामध्ये असो, आपल्या लग्नाच्या संदर्भामध्ये असो किंवा आपल्यावर ज्या अडचणी येणार आहेत त्या अडचणीवर मात करून त्या आईवडिलांनी आपल्याला घडवलेलं आहे। म्हणून अशा आईवडिलांचे अनंत असे उपकार आपल्यावरती आहे। ज्या पृथ्वीवरती आपल्याला जन्म दिला, आपल्याला हे सर्व जग दाखवलं, त्या आईवडिलांचे अनंत असे उपकार आपण कधीच फेडू शकत नाही। म्हणून आईवडिलांचा मान सन्मान करा। आईवडिलांना योग्य ते पाहिजे त्या टायमाला त्यांना पुरवा। कारण आपण ज्यावेळेस लहान होतो त्यावेळेस जर आपल्याला भूक लागली आणि आपल्याला बोलल्या जात नव्हतं त्यावेळेस आपली आई आपल्याला कसं समजायची की बुवा याला भूक त्या आईच्या ममतेने ते समजत होतं। मग ती आई जर आता वयोवृद्ध झाली, तिला जर भूक लागली, तिला जर प्रेमाचा ममतेचा जर हात पाहिजेत, तर आपण त्या टायमात त्यांना काय करतो, दूर लोटतो। ज्या वडिलांनी आपल्याला तळ हातावरच्या फोडावानी जपलं की जसं बा याला कोणत्याही प्रकारे किंवा हिला कोणत्याही प्रकारे दुःख किंवा कष्ट झाले नाही पाहिजे, त्यासाठी काबड कष्ट करून शिक्षण दिलं, काबड कष्ट करून सगळ्या सोयी सुविधा पुरवल्या। लोकांचे मुलं बघून आपल्या मुलांना काही कमी तर नाही, कपड्याची तर नाही, पुस्तकाची तर नाही, जेवणाची तर नाही, अशा अनेक ज्या बाबी होत्या त्या आपल्या वडिलांनी सुधारून काढून त्यामध्ये आपल्याला भर टाकून आपल्याला शिकवलं। मला अक्षरशः आज गहिवरून आलं। बऱ्याचशा लोकांचे आज मी उदाहरण पाहिले की ज्या आईवडिलांनी त्यांना पोसलं, लहानचे मोठे केले, लग्न केलं आणि लग्न झाल्यानंतर ते त्यांचा प्रपंच सुधारून ठेवला, परंतु त्या आईवडिलांनाच आज लोक विसरले। हे का? कारण त्या आईवडिलांना काही पाप केलं नाही, त्यांनी तुम्हाला फुलाप्रमाणे जोपासलं, ही त्यांची चुकी झाली नाही। ज्या आईनं 9 महिने
गर्भात ठेवलं, उदरात ठेवलं तिच्या, तिने काही गलती केली नाही. त्या आईवडिलांचं ऋण फेडण्यासाठी आपण जेवढंही केलं तेवढं कमीच आहे. म्हणून माझं प्राथमिक सर्वांना सांगणं आहे की आईवडिलांची जोपासना करा. त्यांनी जसं आपल्याला फुलाप्रमाणे जोपासलं तसं तुम्ही त्यांना ह्या वयामध्ये जोपासा. त्यांच्या प्रत्येक अडचणीवर तुम्ही मात करा. त्यांच्या प्रत्येक अडचणीत तुम्ही त्यांना साथ द्या. ज्यावेळेस आपण चालायला लागलो होतो त्यावेळेस किती वेळेस पडलो तरी आई आपल्याला सहारा देत होते, बाप आपल्याला सहारा देत होतो. तसंच तुम्ही वृद्धपणामध्ये त्यांना सहारा द्या. त्यांना औषधी असेल, त्यांचं काही आजारपण असेल किंवा त्यांना मानसिक जो काही दडपलेला असेल, अशा सर्वांच्याबद्दल त्यांचा विचार करा. ज्या आईने आपल्याला आधार दिलेला आहे त्या आईचा आपण विचार करून, त्या वडिलांचा विचार करून त्यांना जोपासा. म्हणून तथागत भगवान गौतम बुद्ध म्हणतात की या पृथ्वीतलावर सर्वश्रेष्ठ जर कोणी असेल तर माता पिता, ज्यांनी तुम्हाला या पृथ्वीमध्ये, या निसर्गामध्ये उत्पन्न केलं आणि तुम्हाला निसर्ग दिला, निसर्ग पाहण्यास दिला, तुम्हाला कर्म अंती तुमचे फळं चाखायला दिले. म्हणून त्या आईवडिलांना विसरू नका, त्यांची सेवा करा. एवढेच सांगणे आहे. नमो बुद्धाय. जय भीम. अजिंठा बुद्ध विहार धाग यूट्यूब चॅनल.